विश्ववंदनीय विश्वगुरु महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महामानव, सर्व महामाता यांच्या विचारांना अभिवादन करून आपण आपल्या आजच्या ग्रंथ वाचनाला सुरुवात करत आहोत. काल आपण सिद्धार्थचं पूर्वज, कुळ आणि जन्म बघितलेला आहे. आज त्या पुढील भाग बघायचा आहे. आता या पुढचा भाग बघत असताना सुरुवातीलाच आपण जसं परिचयामध्ये बघितलेलं आहे की बुद्धाचं जो पूर्ण जीवन काळ आहे, त्याचं धम्म कार्य आहे, त्या धम्म कार्याकडे चमत्कार न बघता एक सत्य कसं आहे, सत्य प्रमाणात आपणाला ते बघायचं आहे. आता इथे याच्यामध्ये अशित मुनीचं जे आगमन झालेलं आहे, त्यांचं जे काही भविष्य वर्तवण्यात आलेलं आहे, हे थोडंसं चमत्कारिक आहे. या चमत्कारिक गोष्टीला थोडंसं बाजूला टाळून, कारण कसं आहे की जेवढे महामानव झालेले आहेत, महापुरुष झालेले आहेत, पूर्वी झालेले असतील, मध्ययुगीन काळात झालेले असतील किंवा आताच्या आधुनिक काळात झालेले असतील, त्यांना त्यांचं महात्म्य पुढे करण्यासाठी कुठंतरी चमत्काराच्या गोष्टी घेण्यात आलेल्या आहेत. उदाहरणार्थ बघायला गेलं तर शिवाजी महाराजांचा एवढा पराक्रम, त्यांनी कधी सत्यनारायणाची महापूजा घातलेली नाहीये, कधी कोणत्या किल्ल्यावर कोणत्या याचं देऊळ बांधलेलं नाहीये. पण अशा वेळेस या महापुरुषाचं पराक्रम कमी करण्यासाठी भवानी मातेचं तलवार किंवा भवानी तलवार सामोरे आलेलं आहे. याच प्रकारे युग प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा काहीतरी एक साधू महाराज येतो, दिव्य दृष्टी देतो, अशाही काही गोष्टी बाबासाहेबांच्याही जीवनामध्ये सांगितलेल्या आहेत. असो, तो काही चमत्काराचा भाग आहे, तो ग्रंथामध्ये जरी आला असेल तर आपल्या सद्विवेक बुद्धीला बघून पुढे वाटचाल करायची आहे. ज्यावेळी या बालकाचा जन्म झाला त्यावेळी अशित नावाचे एक महान तपस्वी ऋषी हिमालय पर्वतावर राहत होते. अशित ऋषीने पाहिले की अंतरिक्षातील देव बुद्ध या शब्दाची घोषणा करीत आहेत व त्याचा प्रतिध्वनी चहूकडे उमटत आहेत. त्यांनी पाहिले की आपली वस्त्राभूषणे मिरवीत इकडून तिकडे हर्षभराने फिरत आहेत. त्यांनी विचार केला की ज्या ठिकाणी बुद्धांनी जन्म घेतला आहे तिथे मी का जाऊ नये. त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने सर्व जम्बूद्वीपाचे निरीक्षण केले. तेव्हा शुद्ध धनाच्या ग्रही तळपणारे एक दिव्य बालक जन्माला आले असून त्यामुळेच अंतरिक्षातील सर्व देव हर्षभरित झाले आहेत असे त्यांना दिसले. म्हणून ते महान ऋषी उठले आणि आपला पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन राजा शुद्ध धनाच्या ग्रही आले व त्याच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारी उभे राहिले. त्या काळामध्ये अशित मुनी नावाचे एक फार मोठे तपस्वी होते. ते हिमालय पर्वतावर राहत होते आणि त्यांना एक अशी जाणीव झाली की या पृथ्वी तलावर एक महामानवाचा जन्म झालेला आहे आणि त्याच्या या जन्माचं स्वागत सर्व देव लोक करत आहेत. इकडे तिकडे उंची उंची कपडे अलंकार घालून ते मिरवीत आहेत. मग अशीच मुलीला वाटलं की एवढे देव आनंदित झालेले आहेत तर मी का त्या बालकाकडे जाऊ नये, आणि म्हणून त्यांनी संपूर्ण जम्बूद्वीपाचं आपल्या दिव्य दृष्टीने निरीक्षण केलं. तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की शुद्ध धनाच्या ग्रही तळपणारे हे बालक आहे आणि म्हणून ते महान ऋषी आपल्या पुतण्याला, ज्याचं नाव आहे नरदत्त, त्याला घेऊन ते शुद्ध धनाच्या घरी आले आणि त्याच्या प्रवेशद्वारी ते थांबले. तिथे त्यांनी लाखो लोक गोळा झाल्याचे पाहिले. तेव्हा द्वारपालाजवळ गेले आणि त्यांना म्हणाले, अरे
राजाला जाऊन सांग की एक दाराशी एक तपस्वी उभा आहे. तेव्हा तो द्वारपाल शुद्ध जनाजवळ गेला, हात जोडून म्हणाला, महाराज, दाराशी एक वयोवृद्ध ऋषी येऊन थांबले आहेत. ते आपणाला भेटण्याची इच्छा करीत आहेत. राजाने अशीच मुने करता एक आसनाची व्यवस्था केली आणि त्या द्वारपालाला म्हणाला, त्या ऋषींना आत येऊ दे. तेव्हा महालाच्या बाहेर येऊन तो द्वारपाल अशीच मुनाला म्हणाला, कृपा करून आत चला. अशीच मुनी शुद्धोधन राजाजवळ गेले व त्याच्या पुढे उभे राहून म्हणाले, विजयी असो राजा, तुझा विजय असो. तू आयुष्यमान हो आणि आपले राज्य सद्धर्माने चालो. तेव्हा शुद्धोधनाने अशीच मुनीला साष्टांग नमस्कार घातला. त्यांच्या बसण्याकरता त्यांना आसन दिले. असत मुनी सुखपूर्वक स्थानापन्न झाल्यावर शुद्धोधन म्हणाला, हे तपस्वी, यापूर्वी आपले दर्शन झाल्याचे आठवत नाही. आपल्या आगमनाचा काय हेतू असावा बरं? आपण इथे येण्याचे काय कारण? अशीच मुन शुद्धोधनाला म्हणाले, राजा, तुला पुत्र प्राप्ती झाली आहे. तुझ्या पुत्राला पाहण्याच्या इच्छेने मी इथे आलो आहे. जेव्हा अशीत मुनी आणि त्यांचा पुतण्या नरदर जेव्हा त्यांच्या शुद्धोधनाच्या राज्यामध्ये आले, तर तेव्हा तिथं असं आढळलं की लाखो लोक त्या ठिकाणी गोळा झालेले आहेत. द्वारपाल म्हणजे जो दरवाजा समोरचा जो रक्षण करतो त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले की जा रे बाबा, त्या राजाला सांग की दाराशी एक तपस्वी आलेला आहे आणि ते तुझी भेट घेऊ इच्छितात. तो द्वारपाल त्या शुद्धोधन राजाकडे जातो. शुद्धोधन राजाला तसं सांगतो. तसं पूर्वीच्या काळी जे तपस्वी होते, ऋषीमुनी होते, जे ज्ञानाचे भांडार असलेले ऋषीमुनी होते, त्या लोकांचा आदर सन्मान हे राजे लोक करत होते. त्याच प्रकारे या राजाने सुद्धा त्या तपस्वी आले असं कळल्यानंतर आपल्या द्वारपालाला सांगितलं की जा, त्यांना घेऊन ये. मग राजा शुद्धोधनाने त्या अशीत मुनीसाठी चांगलं आसन केलं, चांगली व्यवस्था केली. जेव्हा ते असत मुनीला घेऊन आल्यानंतर राजाने त्याला नमस्कार केला, साष्टांग नमस्कार केला, सुखपूर्वक त्याला भोजन दिलं, त्याला बसायला आसन दिलं आणि मग म्हटलं की बाबा, मी तुम्हाला कुठेही बघितल्याचं लक्षात नाही, तुम्ही का आले असाल? त्यावेळेस तो म्हणतो की तुमच्या इथे एका दिव्य तपस्वी बालकाने जन्म घेतलेला आहे, अशा बालकाचं दर्शन घेण्यासाठी मी इथे आलेलो आहे. शुद्धोधन म्हणाले, मुनिवर, बालक आता झोपला आहे. थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा कराल का? ऋषी म्हणाले, राजा, असले थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाहीत. हे थोर महात्मे सभोवताच जागृत असतात. इतक्यात त्या महान ऋषीवर अनुकंपा दाखवून त्या बालकाने आपण जागे झाल्याची हालचाल केली. बालक जागे झालेले पाहतात शुद्धोधनाने आपल्या दोन्ही हाताने त्याला उचलून घेऊन ऋषीच्या समोर आले. अशीत मुनीने त्या बालकाला निरखून पाहिले. तेव्हा महापुरुषांच्या 32 लक्षणाने व 80 शुभ चिन्हाने युक्त असलेले त्यांना दिसले. त्या मुलाने हालचाल केली, अनुकंपा दाखवली आणि त्या शुद्धोधनाने त्या मुलाला घेऊन अशीत मुनीकडे आले. त्या बालकाला बघितल्यानंतर त्या अशीत मुनीला त्या बालकामध्ये महापुरुषांचे काही लक्षणं दिसले. 32 वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं त्या मुलामध्ये आढळून राहिलेली आहेत. 80 शुभ चिन्ह त्या ठिकाणी दिसले आणि त्याला पाहिले. त्याचा देह शुक्र व ब्रह्मा याच्यापेक्षाही अधिक तेजस्वी आहे. त्याचे तेजोमंडल त्याच्यापेक्षा शतसहस्त्रपटीने अधिक दैत्यप्यमान आहे. अशीत ऋषीच्या मुखातून त्वरित उद्गार निघाले, निसंदेह या पृथ्वी तलावर हा अलौकिक पुरुष अवतरला आहे. असे म्हणून अशीत मुनी आपल्या आसनावरून उठले
आपले दोन्ही हात जोडून त्यांनी त्या बालकाला साष्टांग नमस्कार घातला. त्यावेळी बाळाभोवती प्रदक्षिणा घातली. त्यांना आपल्या हातात घेऊन ध्यानमग्न स्थितीत ते उभे राहिले. महापुरुषांच्या 32 लक्षणाचे आणि 80 शुभ चिन्हाचे वर्णन महायानाच्या भगवंतांनी काया देखील पुढे लोकोत्तर मानली जाऊ लागली त्याचे हे प्रतिबिंब असावे असे वाटते. असित ऋषीला पूर्वीच्या सुपरिचित भविष्यवाणी माहीत होती. गौतमाप्रमाणे महापुरुषांच्या 32 लक्षणाने युक्त असलेल्या पुढे 2च मार्ग असतात, तिसरा नाही. जर तो मनुष्य जीवनात राहिला तर तो चक्रवर्ती सम्राट होईल आणि जर ग्रहत्याग करून त्यांनी संन्यास घेतला तर तो सम्यक संबुद्ध होईल. याच्यापूर्वी अगोदर ज्या काय 8 ब्राह्मणांनी जे भविष्य सांगितलं होतं ते यांना कळालं आणि त्याचे जे काही 32 लक्षणं आहेत ते 32 लक्षणापैकी महापुरुषांचे किंवा तेजस्वी पुरुषांचे कान लांब असतात, कपाळ उंच असते, आपले आपले पाय तळपाय त्यांचे सपाट होते, हात लांब होते, असे काही आणि हातापायावर चक्र चक्र होते, असे काही 32 गुण त्या ठिकाणी आढळून आलेले आहेत. जसं म्हणतात की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तसंच या महापुरुषाचे लक्षण या ठिकाणी दिसून येत होते. आणि हा पुरुष जर संसारात रमला तर फार मोठा चक्रवर्ती राजा होईल आणि जर यांनी ग्रहत्याग केला तर तो सम्यक संबुद्ध होईल असं त्या असित मुनीला कळून आलं. असित मुनीची खात्री होती की हा बालक संसारामध्ये रमणार नाही. त्या बालकाकडे पाहून अश्रू ढाळीत दीर्घ निश्वास टाकून ते ऋषी रडू लागले. असित मुनी अश्रू ढाळीत व दीर्घ निश्वासच टाकत आहे हे शुद्ध धनाने पाहिले. असित मुनी रडत असलेले पाहून शुद्ध धनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्यांनी व्याकुळतेने असित मुनीला विचारले, हे मुनिवर, अशा रीतीने का रडत आहात? अश्रू का ढाळत आहात? दीर्घ निश्वास टाकीत का आहात? माझ्या बालकांचे भविष्य निर्विघ्न आहे ना? जेव्हा असित मुनी रडत आहेत तेव्हा जरा चिंता वाटली शुद्ध धनाला आणि विचारतात, का बरं तुम्ही असे का रडत आहात? सारखं सारखं दीर्घ निश्वास का टाकत आहात? माझ्या बालकाचं भविष्य चांगलं आहे ना? तेव्हा ते ऋषी म्हणाले, तुमच्या मुलाच्या भविष्याविषयी काही चिंता नाही राजा. मी बालकासाठी रडत नाही तर मी रडतो ते माझ्यासाठी रडतो. का बरं? शुद्ध धनाने विचारले. ऋषी उत्तरले, मी वयोवृद्ध झालो आहे. माझे आयुष्य आता संपत आले आहे. निश्चितपणे हे बालक बुद्ध होणार असून तो परमोच्च अशी सम्यक संबुद्धी प्राप्त करून घेईल. तदनंतर आजवर या पृथ्वी तलावर जे कोणी करू शकले नाही ते धर्मचक्र प्रवर्तन हे बालक करीन. जगताच्या सुख समृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वाचा उपदेश करेन. ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करेन ते जीवन आरंभी कल्याणकारक, मध्य कल्याणकारक आणि अंती कल्याणकारक असेल. ते शब्द व त्या शब्दाचा भावार्थ यांनी परिपूर्ण, शुद्ध आणि पवित्र असेच असेल. ज्याप्रमाणे एखादे उमराचे फूल कदाचित क्वचित वेळीच व एखाद्या स्थळी या जगात उमललेले दिसते, त्याचप्रमाणे असंख्य पर्वकालानंतर या जगतात एखाद्याच वेळी व स्थळी पूजनीय बुद्ध उदयास येतात. त्याचप्रमाणे राजा, हा मुलगा सुद्धा निसंशयपणे परम ज्ञान प्राप्त करून सम्यक सबुद्ध होईल आणि असंख्य जीवाला दुःख सागरातून तरुण नेऊन परम सुखाची स्थिती प्राप्त करून देईल. तर तो असित मुनी शुद्ध धनाला असं म्हणतो की मी बालकासाठी रडत नाही तर माझ्यासाठी रडत आहे. कारण मी आता वयोवृद्ध झालेलो आहे आणि हा बालक मोठा झाल्यानंतर
संबोधी प्राप्त करून घेणार आहे. आणि या पृथ्वी तलावर आजपर्यंत कोणत्याही महापुरुषांनी जे कार्य केलं नाही, तो जगाच्या सुख समृद्धीसाठी आपल्या महान तत्वाचा हा बालक उपदेश करेन. हा धर्मचक्र प्रवर्तन हा बालक करेन. आता या ठिकाणी जे धर्मचक्र प्रवर्तन हा जो शब्द आलेला आहे, आणि बऱ्याच वेळेस आपण 14 ऑक्टोबरला किंवा अशोक विजयादशमीच्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन आपण असं म्हणतो, किंवा अशोक विजयादशमीला धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणतो. तर ते धम्मचक्र प्रवर्तन दिन नाहीये. किंवा बाबासाहेबालाही आपण असं म्हणतो की जी दीक्षा त्यांनी घेतलेली आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन, तर ते धम्मचक्र प्रवर्तन दिन नाहीये, तर ते अनुप्रवर्तन दिन आहे. धम्मचक्र परिवर्तन दिन हे फक्त एकानेच म्हणजे बुद्धांनी केलेलं आहे. पहिला उपदेश जे पहिल्यांदा करतो त्याला प्रवर्तक किंवा प्रवर्तन असं म्हणतात. आणि ज्याचं ते अनुसरण करतात, जसं अशोकांनी केलेलं आहे, आंबेडकरांनी केलेलं आहे, म्हणून त्यांना आपण अनुप्रवर्तन दिन असं म्हणायचं आहे. अनुप्रवर्तन म्हणजे जे बुद्धांनी जे आम्हाला धम्म सांगितलेलं आहे हे या लोकांनी अनुयायी केलेलं आहे आणि स्वीकारलेलं आहे, असा त्याचा अर्थ होतो. आणि बुद्धाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान कसं आहे, सुरुवातीलाही कल्याणकारक आहे, तो मध्यभागी कल्याणकारक आहे आणि त्याचा शेवटही कल्याणकारक आहे, मंगलपूर्ण आहे. अशा रीतीचं यांचं शिकवण हे अतिशय परिपूर्ण आहे, शुद्ध आहे आणि पवित्र आहे. ज्याप्रमाणे उंबराचं फूल कधीतरी कोणत्या तरी झाडावर कधीतरी उमलते, त्याच प्रकारे असं बालक या पृथ्वी तलावर लाखो वर्षात कधीतरी जन्माला येते. मी रडत याच्यासाठी आहे की हे बालक जेव्हा बुद्ध होईल तेव्हा मी नसणार, या जगामध्ये नसणार, म्हणून मी रडत आहे. त्याची पूजा करावयास मला मिळणार नाही. तदनंतर राजाने त्या थोर आशित ऋषीला व त्याच्या पुतण्या नरदत्त याला यथायोग्य भोजन देऊन संतुष्ट केले. त्यांना वस्त्रदान देऊन त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालून वंदन केले. तेव्हा अशित मुनी त्याच्या पुतण्या नरदत्त याला म्हणाले, नरदत्ता, जेव्हा हे बालक बुद्ध झाल्याची तू ऐकशील तेव्हा त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या ज्ञान मार्गाचा अनुग्रह कर. ते तुला सुख शांतीचे व कल्याणप्रद ठरेल. असे म्हणून असित मुनीने राजाची अनुज्ञा घेऊन आपल्या आश्रमाकडे निघून गेले. अशा तऱ्हेने ते त्याचं भविष्य, त्याचे गुण, 32 गुण सगळं सांगितल्यानंतर शुद्धोधन राजाने त्यांना यथेच्छ चांगलं भोजन दिलं. मग शेवटी जाताना आपल्या पुतण्याला ते म्हणतात की हा जेव्हा मी तर नसेल, परंतु तू हा बालक मोठा झाल्यानंतर, बुद्ध झाल्यानंतर तू त्यांच्याकडून ते ज्ञान घे. आणि राजाची आज्ञा घेऊन ते निघून जातात. याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे महामायेचा मृत्यू, म्हणजे त्याची आई सिद्धार्थ. 5व्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला. मुलाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले. त्याचे गोत्रनाम गौतम होते, म्हणून तो सिद्धार्थ गौतम या नावाने प्रसिद्ध झाला. मुलाच्या जन्माचा आनंद उत्सव व नामकरण विधी समारंभ चालू असतानाच महामाया एकाएकी आजारी पडले व तिचे दुखणे बळावू लागले. 5व्या दिवशी त्या बाळाचं नामकरण झालेलं आहे, सिद्धार्थ हे नाव ठेवण्यात आलं. पण या सर्व समारंभामध्ये त्यांची आई आजारी पडली आणि तिचे दुखणे बळावू लागले. आपला अंतकाळ जवळ आला आहे असे ओळखून तिने राजा शुद्धोधनला व प्रजापतीला आपल्या रुग्णशय्येजवळ बोलावले आणि म्हटले, माझ्या मुलाबद्दल असित मुनीने जे भविष्य वर्तविले आहे ते खरे होईल याचा मला विश्वास वाटत आहे. पण मला दुःख एवढेच वाटते की ते खरे ठरलेले पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही.
माझे बाळ आता लवकरच मातृहीन होईल, परंतु माझ्या मागे माझ्या मुलाचे काळजीपूर्वक लालन पालन होईल किंवा नाही व त्याच्या भवितव्याचा अनुलक्षण त्याची योग्य प्रकारे जोपासना केली जाईल किंवा नाही याबद्दल मला मुळीच चिंता वाटत नाही. आजारी पडल्यानंतर त्या आईला म्हणजे महामायेला असं वाटलं की मी आता जास्ती दिवस जगू शकणार नाही, म्हणून ती आपल्या पतीला म्हणजे शुद्धोधनाला आणि आपल्या बहिणीला बोलवते आणि सांगते की अशीत मुनीनं जे भविष्य सांगितलेलं आहे ते निसंशय खरं होईल, परंतु त्याविषयी मी राहणार नाही. माझ्या मागे हे बाळ मातृहीन होईल, परंतु तुम्ही दोघांनी याचं काय करा, चांगलं बाल संगोपन करा आणि ते करसान अशी मला खात्री आहे. प्रजापती, माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करीत आहे, त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा चांगला सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही. आता कष्टी होऊ नका, माझा अंत समय जवळ आला आहे. मला इही लोक सोडण्याची आज्ञा द्या. हेमदूत मला घेऊन जाण्यासाठी थांबले आहेत असे म्हणून महामायेने प्राण सोडला. शुद्ध धन व प्रजापती या दुःखाने दुःखावेग अनावर झाला व त्यांनी रडून आक्रोश केला. अशा रीतीनं ते बाळ त्या प्रजापतीच्या स्वाधीन केलं आणि महामायेचं हिने प्राण सोडला. त्या शुद्धोधनाने आणि प्रजापतीने मग त्यांना रडू आवरणा गेले, रडून त्यांनी आक्रोश केला. सिद्धार्थाच्या मातेचे देहावसान झाले तेव्हा सिद्धार्थ फक्त 7 दिवसाचा होता. त्याची आई वारली तेव्हा तो फक्त 7 दिवसाचा होता. सिद्धार्थचा नंद नावाचा एक धाकटा भाऊ होता. शुद्धोधनाचा महाप्रजापतीपासून झालेला तो पुत्र होता. आता सिद्धार्थ किती आहे, 7 दिवसाचा आहे. त्याचा धाकटा भाऊ म्हणजे 1-2 दिवसानं लहान असेल, तो महाप्रजापतीला सुद्धा झालेला होता. सिद्धार्थला याशिवाय अनेक चुलत भाऊ होते. महानाम व अनुरुध हे त्याचा चुलता शुक्लधन यांचा पुत्र म्हणजे त्याच्या काकाचे पुत्र आहेत. आनंद हा त्यांचा चुलता अमितोदन यांचा पुत्र व देवदत्त हा त्यांचा आत्या अमिताईचा पुत्र होता. महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने वडील होता व आनंद हा लहान होता आणि आनंद हा पुढे त्यांचा अतिशय चांगला शिष्य झालेला आहे आणि सोबतीला सुद्धा राहिलेला आहे असा हा आनंद. त्याच्या सोबतीत सिद्धार्थ लहानाचा मोठा झालेला आहे. अशा या भावंडासोबत चुलत भाऊ, आत्ते भाऊ अशा या सगळ्या बालकाबरोबर याचं बालपण गेलेलं आहे. जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला तेव्हा शाक्यातील वयोवृद्ध जाणते लोक एकत्र जमले आणि शुद्धोधनाला सांगितले की मुलाला अभया या ग्रामदेवतेच्या देवळात दर्शनाला नेले पाहिजे. आता बाळ जरा मोठा होऊ लागला, चालू लागला, बोलू लागला, तेव्हा त्या शाक्य वंशातील लोक म्हणले की आता आपलं जे कुलदैवत आहे अभया त्या ग्रामदेवतेच्या देवळात त्याला न्यायला पाहिजे. जसं आपणही बघतो ना की आपलं आपलं कुलदैवत आहे असं, म्हणजे आपल्या याच्यामध्ये आता नाही पण जुन्या याच्यामध्ये ते बोलत होते. त्या देवाच्या दारी नेणं गरजेचं आहे. शुद्धोधन कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालण्यास महाप्रजापतीला सांगितले. ती त्याला कपडे घालीत असताना बाळ सिद्धार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेले जात आहे हे आपल्या मावशीला विचारले. तेव्हा त्याला समजले की आपल्याला देवळात नेले जात आहे. तेव्हा तो हसला. तथापि तो शाक्याच्या रीतिरिवाजानुसार तो देवळात गेला. देवळात जात आहे तेव्हा हसला, परंतु जी परंपरा आहे त्यानुसार तो त्यांच्या बरोबर गेला. वयाच्या 8व्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्या अभ्यासाला सुरुवात झाली. त्याचं अभ्यास करण्याचं वय हे 8वं वर्ष होतं.
महामायाच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी शुद्ध धनाने ज्या 8 ब्राह्मणाला बोलवले होते व ज्यांनी सिद्धार्थाचे भविष्य कथन केले होते ते त्याचे प्रारंभीचे गुरु आहेत. जे 8 ब्राह्मण बोलवले होते ना, ते 8 ब्राह्मण हे त्याचे पहिले गुरु आहेत. ज्यांना जे काही ज्ञान होते, त्यांना जे काही ज्ञात होते ते सर्व ज्ञान त्यांनी ते सिद्धार्थाला शिकवल्यानंतर शुद्ध धनाने उदिच्च देशातील थोर कुळात जन्मलेल्या प्रथम श्रेणीच्या विद्वान असलेल्या सबमिताला बोलून घेतले. या 8 गुरुकडून शिक्षण घेतलं. त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या काळामध्ये जो प्रथम श्रेणीचा, जो चांगला हुशार आहे असं विद्वान सबमिताला त्यांनी बोलून घेतलं. सबमिताने सिद्धार्थला काय काय शिकवलं? भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, वेद, वेदांगे आणि उपनिषेदे हे सर्व कोणी शिकवलेलं आहे? सबमिताने सिद्धार्थाला शिकवलं. शुद्ध धनाने त्यांच्या हातावर सुवर्ण कलशातून उदक प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्याच्या स्वाधीन केले. हा त्यांचा दुसरा गुरु. सबमिता हा सिद्धार्थांचा दुसरा गुरु होता. याशिवाय त्यांनी आधार कालामचा शिष्य भारद्वाज याचकडून ध्यानधारणेची विद्या संपादन केली. भारद्वाजाचा आश्रम कपिल वस्तू इथेच होता. जी ध्यानधारणा आहे ती ध्यानधारणा त्यांनी कोणाकडून शिकून घेतलेली आहे? भारद्वाजकडून शिकून घेतलेली आहे. अशा रीतीने त्यांनी वेगवेगळ्या लोकांकडून शिक्षण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिक्षणाची सुरुवात त्यांनी वय वर्ष 8व्या पासून सुरू केलेली आहे. आता पुढचा जो भाग आहे बाळपणीचे लक्षण, ते आपण उद्या बघूया, कारण अतिशय महत्वाचं आहे, चांगलं आहे. तर ते सगळं शिक्षण, त्यांचे लक्षण ते आपण उद्या बघूया.